दिवस आहे हा. तर आज इथे जे भव्य रॅली निघालेली आहे ती खूपच वेगळी निघालेली आहे. तर याचं जे पूर्ण शूट आहे तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि ब्लॉग मी कंटिन्यू करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भीम जयंती म्हणलं की मोठा आवाज, DJ आणि गर्दी आठवते. पण यावर्षी आम्ही भीम जयंती अनुभवली जी शांत होती पण मनाला खोलवर भिडली. यावर्षीची भीम जयंती आमच्यासाठी खूप खास होती कारण इथे DJ नव्हता तरीही आनंद कुठेच कमी नव्हता. सगळीकडे एक वेगळंच वातावरण होतं. शांत पण एकदम उत्साहानं भरलेलं वातावरण होतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की असे 2 उंट मागवले होते, 20 घोडे मागवले होते, बग्गी आणि पारंपरिक बैलगाडी देखील इथे होती. त्यानंतर लेझिम पथक, ढोल पथक आणि बग्गी म्हणजे अशा काही वेगळ्या भव्य अशी मिरवणूक ही काढली होती. हे सगळं पाहून ना असं वाटत होतं की आपण एखाद्या जुन्या सुंदर काळात गेलो आहे की काय, असं 2 मिनटासाठी असं आम्हाला वाटत होतं. आता तुम्हाला मी पुढे दाखवते की हा जो घोडी आहे एक सुंदर नृत्य इथं तुमच्यासमोर सादर करत आहे. त्यानंतर ना इथं लेझिम पथक देखील मागवलं होतं आणि हे बघा तुम्ही उंटावर मस्तपैकी छान हे उंट सगळ्यात समोर चालले होते आणि त्याच्या मागे आम्ही सगळेजण चाललो होतो. खरं तर हे इतकं आनंद देणारं होतं, काहीतरी नवीनच आम्हाला वाटत होतं. आणि बघा त्यानंतर फोटोशूट करायचं राहिलं होतं कारण गेल्यानंतर आमच्यासमोर सगळंच आश्चर्यकारक दिसलं आणि आम्ही त्यामध्ये कधी रमून गेलो कळालंच नाही. त्यानंतर फोटो काढणं आमचं झालंच नव्हतं कारण बिलूचे पप्पा आधी अरेंज हे करण्यासाठी म्हणजे हे माझ्या मिस्टर आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी हे सगळं काही प्लॅन केलं होतं आणि त्यांच्या प्लॅननुसार सगळं व्यवस्थित पार पण पडलं, सक्सेसफुल झालं. पण माझं आणि बिलूच्या पप्पाचं काही इथे फोटो सेशन झालं नव्हतं त्यामुळे थोडेसे एक छोटे फोटो आम्ही काढलो. त्यानंतर ह्या घोड्यांवरती ना छान अशा सुंदर ज्या बहिणी होत्या त्या बसल्या होत्या. त्यांनाही एक वेगळाच आनंद घ्यायला भेटला होता कारण असं घोड्यावर कोण नेहमी बसते. त्यामुळे ना आता हे सगळे काही जे छोटे छोटे मुली आहेत त्या देखील बसल्या होत्या, छान सजून धजून आल्या होत्या. नवार काष्टा त्यांनी नेसला होता. पिल्लू पण या घोड्यावरती बसला होता कारण की ज्या लेकरांचे पाय दुखतात किंवा नवीन वेगळा अनुभवायचा आहे ते सगळे यावरती बसले. त्यानंतर ही जी भव्य मिरवणूक निघली होती यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मूर्ती आहे ते ठेवलं होतं आणि त्यानंतर लहान लेकरांना ज्यांचे पाय दुखतात, ज्यांना घोड्यावर पण बसण्याची भीती वाटत होती, ते लहान लहान लेकरं यामध्ये बसून ना पुढे चालले होते मिरवणुकीमध्ये. आणि विशेष म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आणि मनाला एकदम स्पर्श करणारी गोष्ट म्हणजे अशी होती की ज्येष्ठ जे नागरिक असतात किंवा मग वयस्कर जे आपले असतात आई वडील वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा एक स्कूल बस अरेंज केली होती की त्यांना जर फारच थकवा आला मिरवणुकीमध्ये चालण्याचा तर त्यांच्यासाठी ही वेगळी असं स्पेशल सेवा तिथे उपलब्ध केली होती की ते असं मोठ्या बसमध्ये वगैरे बसून येतील. तर हे आहे आदिवासी नृत्य आणि हे जे आहेत ना हे खूप दुरून इथं सादरीकरणासाठी आले होते आणि इतकं सुंदर नृत्य होतं ते पाहताना खूप आनंद वाटत होता. आम्ही त्यांच्यासोबत मॅच करण्याचा प्रयत्न केला पण तेवढं काही आम्हाला जमत नव्हतं कारण की त्या गोष्टीला मला वाटतं की प्रॅक्टिस लागते आणि ही प्रॅक्टिस आम्हाला काही नव्हती आणि त्यांना खूप जबरदस्त प्रॅक्टिस होती आणि पाहायला खूप छान वाटत होतं. यांचा जो साज आहे, यांचा जो पारंपरिक ड्रेस आहे, पारंपरिक नृत्य आहे हे आम्हाला पाहायला मिळालं या निमित्तानं. सो लहान लेकरांसाठी पण हे वेगळं होतं आणि पहिल्यांदाच म्हणजे जे काही कॉलेजमध्ये वगैरे लेकरं जाणारे असतील त्यांना हे नृत्य माहीत असेल कदाचित पण मला माहिती नव्हतं. वेगवेगळे जण फोटोशूट करत होते, प्रत्येकजण आपल्या चॅनलवरती हे
ज्या खास क्षण आहेत ते जे खास क्षण आहेत ते टिपत होते. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता वृद्ध महिला देखील अशा किती छान मिरवणुकीत चालत आहेत. अजिबात त्यांना त्या दिवशी थकवा येत नव्हता. त्यानंतर ह्या ज्या आंटी आहेत ह्या मात्र खूप थकल्या होत्या. त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि पिल्लूचा छोटासा फोटो त्यांच्यासोबत मी क्लिक केला. त्यानंतर हा जो ढोलताशा वगैरे आहे हे पण जोरात वाजवत होते. छान अशा म्युझिक धून वगैरे त्यांनी वाजवत होते आणि त्यावरती खूप जण म्हणजे सगळेच जण जवळपास मस्त नृत्य सादर करत होते. आपला आनंद व्यक्त करत होते कारण आजचा दिवस हा खूप मोठा होता आणि त्याचमुळे जे आहे प्रत्येक जण असं जोशाशोशामध्ये तिथं आलं होतं आणि सगळेच जण आनंदानं गजबजून गेले होते. आणि बघू शकता तुम्ही अजिबात गर्दी नाही, अजिबात भांडणतंडे नाहीत आणि एकदम स्मूथली हे सगळं काही कार्यक्रम चालू होता. आणि हे प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या म्हणजे स्पेशल त्यांचा काही ड्रेस कोड असतो, त्या ड्रेस कोडामध्ये आल्यानंतर पाहायला पण ते खूप छान वाटत होतं. शिवाय तुम्ही बघत असाल की याच्या मागे एक ॲम्ब्युलन्स देखील अरेंज केली होती की जर कुणाला काही म्हणजे त्रास झाला किंवा मग कुणाला काही चक्कर वगैरे आली किंवा आता बऱ्याच जणांना 90% लोकांना बीपीचा त्रास, शुगरचा त्रास हे सगळ्यांना झालेलं आहे. त्यामुळे एक स्पेशल अरेंज तिथं ॲम्ब्युलन्स पण केली होती आणि त्यामुळेच ना आणि ॲम्ब्युलन्स आणि स्कूल बस ज्या आहेत त्या रॅलीसोबतच चालत होत्या. म्हणजे कुणालाही जर अडचण आली तर लगेच ते त्यामध्ये आपल्या जे काही सेवा आहे ती सेवा घेणार होते. आणि त्याच नंतर तुम्ही बघू शकता हे ड्रेस कोड देखील किती छान वाटत आहे. म्हणजे एरवी तरी आपण DJ वगैरे बघत आलेलोच आहो आत्तापर्यंत, पण ही रॅली जी होती ही एक वेगळा संदेश देणारी होती आणि वेगळा एक उदाहरण म्हणतो आपण त्याला, हे वेगळं उदाहरण समाजापुढे स्थापन केलेलं आहे. कारण की आजकाल DJवरती वगैरे सगळे डान्स वगैरे करतात कारण DJचा प्रचंड मोठा आवाज असतो. काही लोकांना तो आवाज सहन होत नाही. पण ही जी जयंती होती ना ही खूप छान होती. आणि तुम्ही बघू शकता की त्या जो रथामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आणि संत गाडगेबाबा यांचं देखील कॅरेक्टर जे त्यांनी घेतलं होतं आणि ते देखील या रॅलीमध्ये होते आणि खूप छान वाटत होतं. अगदीच बरोबर आहे. त्यानंतर आता इथे बघू शकता तुम्ही ह्या ज्या रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईचं जे कॅरेक्टर केलेले आहेत त्या या रथामध्ये बसून आहेत. संत गाडगेबाबा यांचं पण कॅरेक्टर ते ज्यांनी घेतले ते अगदीच म्हणजे कॅरेक्टर जे आहे त्या म्हणतो ना आपण की त्या विशिष्ट अशा नावाला खरंच खूप छान दिसत होते. त्यानंतर हे जे बंजारा नृत्य करण्यासाठी आलेले ज्या बहिणी आहेत त्यांच्यासोबत देखील मी थोडंसं चालले, त्यांच्यासोबत तसं मॅच करण्याचा प्रयत्न केला पण मला अजिबात कुठलंही त्यांचं नृत्य आलेलं नाही आहे. ऑफकोर्स हे पारंपरिक आहे त्यांच्या घरचं आणि त्यांना ते त्यांच्या ह्याचं तर त्यांना ते व्यवस्थित जमते. सो इथे मी आणि माझी मैत्रीण वगैरे आम्ही सगळेजण तिथे चालत होतो. खूप छान वाटत होता. त्यांचा ड्रेस तर इतका सुंदर वाटत होता. त्यांच्या ड्रेसला पाहून असं वाटत होतं की मलाही असा एक ड्रेस असायला हवे. त्यानंतर जे काही वरिष्ठ अधिकारी वगैरे आहेत शहराचे ते देखील तिथे पूजेसाठी वगैरे आले होते. आणि त्यानंतर हे बघू शकता त्या रॅलीसोबत मी पण निघत चाललेले आहे, आम्ही चाललेलो आहोत. त्यानंतर ना छान असं लहान लेकरांना देखील वेगवेगळे सादरीकरण केले होते आणि नक्कीच या गोष्टीसाठी सुद्धा त्या मुलाला खूप प्रॅक्टिस लागली असावी आणि इतकं सुंदर प्रमाणे त्यानं ते सादरीकरण केलं की कौतुकास्पदच होतं ते. आणि एवढ्या उन्हात देखील त्याला कुठलाही थकवा आला नाही. आणि आमचं मात्र असं असते की जोपर्यंत पप्पाच्या खांद्यावर आम्ही बसत नाही म्हणजे माझ्या पिल्लूचं, तोपर्यंत ना पप्पा
पप्पाची जयंती पूर्ण होते ना पिल्लूची जयंती पूर्ण होते. त्यामुळे पप्पाच्या खांद्यावर बसणारच पिल्लू आणि पप्पा देखील बसून घेणारच. हे जवळपास आज 10 वर्षाचा पिल्लू झाला आहे, पण 10 वर्षापैकी एकही असं वर्ष गेलं नाही की त्या वर्षी पिल्लू खांद्यावर बसला नाही पप्पाच्या. तर अशा प्रकारे थोडासा तरी त्यांचा 10-15 मिनिटाचा डान्स होतो आणि त्यानंतरच आमची भीमजयंतीची रॅली कंप्लीट झाली असं होतं. आणि मस्तपैकी बीटवरती ते छान डान्स करत होते. त्यानंतर आता इथे जे आहे इथं पण माझ्या मिस्टरांचे सगळे काही मित्रपरिवार होता किंवा मग काही समाजाचे बांधव होते, त्यांनी पण छान असा डान्स केला. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळती ही जवळपास रॅली आली होती. म्हणजे इतका आम्ही जो रस्ता आहे तो मस्तपैकी एन्जॉय करत आलो आणि आता जवळपास बाबासाहेबांच्या पुतळ्यांजवळ रॅली येतच होती. आता पिल्लू मात्र चालायचं थोडंसं चालून थकला होता. त्यानंतर त्याला अजून एकदाचं घोड्यावर बसवलं आणि हे सगळ्याच लेकरांसोबत होऊ लागलं. आणि जे कोणी थकलेत किंवा ज्याला कोणा असं घोड्यावर बसायचे त्यांना बसवण्यात येत होतं. आता मी थोडंसं हे पण मोमेंट कॅप्चर केले आणि तुम्हाला मागे रॅली दाखवतच आहे. प्रचंड रॅली मोठी येत होती आणि या घोड्यांचा साज देखील किती छान होता आणि अजिबात ह्या घोड्यांनी ना त्रास दिला नाही आणि म्हणजे कुणीच त्रास दिला नाही. एकदम शांतपणे अगदीच मनमोहक अशी ही भीमजयंती आहे ही साजरी करण्यात आली होती. आणि त्यानंतर जे काही बंजारा नृत्य असतील, आदिवासी नृत्य असतील, ढोल ताशा पथक होतं, लेझिम पथक होतं, हे सगळ्यांनीच पुरेपूर आपला 100% या रॅलीमध्ये देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मन भरूनच आलं होतं. आणि ही जी रॅली आहे ती आम्ही आयुष्यभर मी तर आता यूट्यूबच्या माध्यमातून हे सेव्ह करणारच आहे, पण मनामध्ये देखील अशी एक छान ही जयंती आहे ती सेव्ह झालेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता प्रचंड ऊन होत.
सो इथे मस्तपैकी फायनली फोटोशूट करण्यात आलं. तर आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना धरून किंवा आपल्या परंपरेच्या जे काही चालत आलेल्या गोष्टी आहेत त्यांना धरून DJ मुक्त जयंती देखील अशी छान प्रकारे साजरी होऊ शकते याचं जिवंत उदाहरण ही रॅली होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.